जागा होत नाही तर पण मुंबई झोन जागाच नाही म्हणून आम्हाला थांबावं लागलं असं. काही जाता आम्ही परत सॉरी गाई जाता आम्ही नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी दिशा. तर मी आज आले आहे एका न्यू ब्लॉग सोबत. म्हणजेच आम्ही चाललो आहोत एका लग्नासाठी. तर त्यासाठीच आत्ता वाजले आहेत 11:30 का काय. तर आता आम्ही सगळे निघतो इकडून. कार वगैरे आली आहे. क्यूटी तर सगळी इन्फॉर्मेशन थोड्या वेळात भेटेल. बाय बाय. तर गाईज हे सांगायचं विसरले मी की आम्ही चाललो आहोत मुंबईला लग्नासाठी. आणि सगळ्यात शॉकिंग न्यूज ही आहे की मी फर्स्ट टाइम मुंबईला चालले पुण्यात राहून. तर गाईज आता बॅग वगैरे फुल जास्त झाल्यात म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो आम्हाला. मांडीवर घेऊन बसावं लागणार आहे आता सगळे बॅग्स. लास्ट ऑप्शन. तर गाईज आता आम्ही बसलोय आपण आहे आणि जागा होत नाही गाईज. सगळ्याचं सामान हातात बसावं लागायला लागलंय एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये. आता पुढं काय काय होणार आहे अजून. कारण की इकडे थोडे लोक आहेत ज्यांना उलटी वगैरे पण होती. थोडं टेन्शन आहे. गाईज आता आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरायसाठी. पेट्रोल नाही गॅस. सॉरी सीएनजी ना. तर आम्ही सीएनजी भरायसाठी थांबलोय आता. बघा मावशीचा नवीन लुक बघू शकता गाईज. सुंदर सुंदर सुंदर. तर गाईज आता आम्ही परत निघलो आहे फोन घ्यायसाठी. आणि आताच एवढं पूर्ण हे झालंय ना की कुठून घेऊन चाललाय बघा. हो कुठून पण नेतात लेकर. मम्मीचा फोन दे ना. अंकल ब्लॉग मध्ये काय बोललो पण नाही माझ्या. हाय हाय चला लग्नाला. चला. तर किती लांब आहे मुंबईतून सांगा. 150 170 170 किलोमीटर. किलोमीटर ना रे. हा किलोमीटर 170 किलोमीटर आहे एवढं. म्हणजे दॅट इज सोलापूर. हा हा म्हणजे कसं माहितीये का, पुणे ते सोलापूर, सोलापूर ते पुणे 2 असं म्हणजे करायला लागतात. लय चेड्यासारखं करायला लागलं त्यांनी. हो का. मुंबईला जायची खुशी आहे गायची. मी तर कधीच मुंबईला गेले ना. फर्स्ट टाइम चालले. गेलतो सेकंड टाइम ए नाही रे. पण मेन मुंबई मध्ये कुठे गेलो. विलेज मध्ये गेलतो. विलेज बघा सुंदर 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 सुंदर. सॉरी. तर गाईज आता गाडी परत आली आहे आणि आता आम्ही परत निघतोय. खरंच जागा होत नाही गाईज. एकदम सगळ्या बॅग आहेत भरून भरून. आणि वरून बसायचं पण आहे. थांबा जाऊ द्या बाबा सारखा. जागा होत नाही तर पण मुंबई झोन ऍडव्हेंचर गाईज. ऍडव्हेंचर. तर गाईज आता आम्ही परत सॉरी गाईज आता आम्ही काय बोलते गाईज आम्ही आता परत उतरलो आहे इकडं.
वॉशरूम करायसाठी, वॉशरूम साठी. गाईज आता 2 वाजलेत, बट बिलकुल वाटत नाही की 2 वाजलेत. आणि इकडं हे खायसाठी आहे, आम्हाला घ्यायचं होतं पण 2 वाजलेत. 2 वाजता कोण खाते असं म्हणतात ते, तर आम्ही नाही घेणार काय. आम्ही चाललोय. आणि सगळ्यात मेन गोष्ट, औकात के बाहर वाली चीज़ें वहाँ पे है, जैसे की मॉन्स्टर, डाएट कोक अँड मेनी मोर थिंग्स. तर त्यासाठी आम्ही खालीच ठीक आहे, आम्ही पुढं घेतो काय तर डाव्यावर. तर गाईज फायनली आम्हाला तिकडून आणायला काय तर भेटलंय. पाणी आणा चाललंय गाईज. चला आणू पाणी आणू. जाऊ दे काय नव्हतं इकडून उलट जातो का बे नोबडे. तर काय चाललोय आता आम्ही घ्यायला. बघा मगनला असले स्टोर मला लय आवडतात. आय एम ऑब्सेस्ड विथ दिस स्टोर्स टोटली. घे एक बिस्लरी हमारा प्राइस वगैरह बाबा मुंबई इंडियन MS धोनी CSK फॅन आहे आम्ही गाईज. इधर सुलतान अरे घेतलंय आता. जाऊया गाईज. एवढं कमवणार आहे ना आम्ही, पूर्ण दुकानच घेणार. तुम्हाला मी खरं दाखवतो. माझ्यापाशी आता अशी आहे ना 1200 रुपीज आहे माझ्यापाशी. आता आहे दाखवतो. 20 रुपये नाहीत गाईज, काय आता करायचं दाखवतो. चल मी अख्खं मुंबई मध्ये काय घ्यायचं मी घ्या. बघा थम्सअप नाही. किती पैसे तुझ्याकडं? 1200. तर गाईज गाडी तिकडे लावली. आता गाडी जवळ जाऊ, तुम्हाला गाडीचं सगळं दाखवते थोडं. हे चले पटकन. तर गाईज तर गाडीच्या इकडे चाललोय आम्ही. तिकडे ना एक फूड कॉर्नर पण होता, तिकडे थांबवले नाही. तर एवढं रिच होतं ते भाई, एकदम रिच लोक, एस्थेटिक लोक होते तिकडं. आम्हाला जायचं होतं पण थांबवलंच नाही ना. बघा तिकडे फूड दिसतंय का तुम्हाला, फूड लिहिलेलं. तिकडे थांबणार होतं बट नाही थांबलो आम्ही. तर आता इकडं आलोय, काही इंजन बिंजन बघायला आलोय आम्ही. गाड़ी का कुछ समझता नहीं है गाइस हमको, लेकिन तभी भी देखना होता है. देख के मजा आता है गाइस. और ये मजा है ना, ये मजा सबको मिलना चाहिए, इसलिए मजा बहुत अच्छा है. फायनली आता आम्ही पोहोचलो आहे मुंबईमध्ये. एक्झॅक्ट मुंबईमध्ये तर नाही आम्ही, बट आलोय आता. मला पण एवढं काय माहिती नाही. आणि आता गाडी वगैरे इकडं लावली त्या साईडला. इकडून सांगते, इथून स्ट्रेट गेलं की जिथं लग्नाचं आहे तिथं जाईन आम्ही, म्हणजे घर वगैरे. तर थोड्या वेळाने तिकडं जाऊ. तर बसलो आता आम्ही सगळे गाईज. आता वाजले आहेत 4:39. आम्ही 3ला ठाण्याच्या इकडे होतो ना बघ आम्ही. ठाण्याच्या इथं होतो आणि त्या पहिलं कुठं होतं मला माहित नाही, कारण की आम्ही झोपलो होतो. तर आता 4:30 झालेत. आता कधी जातो आम्ही तिकडं काय माहिती यार, झोपे लागली. बघू थोड्या वेळाने जाऊ. इकडं गाडी लावायला लागल्यात आता आणि आपल्याला जायचं तिथं. अरे जाता आम्ही तर थांबले सगळे. What a look guys. तर गाईज आता आम्ही आलो आहे घरामध्ये. खाली बघा तिकडे झोपल्यात. पण हा येड आहे. आता सगळे
हा दिवाला घर. आणि वरून आता आम्ही परत खाली आलोय. आता आम्ही फ्री फायर खेळत बसलोय. सगळं झोपल्यात. गाईज फायनली सकाळ झालेली आहे आणि आम्ही झोपलोच नाही. विलेज मध्ये आदळ झोपलोच नाही. आणि मुंबई म्हणून कुठं कुणाला खेळायचे राहू. चाळे ही बघा थंड विलेज आहे. एकदम भारी वाटायला लागलं. पण लग्नाचं घर आहे इथं. सगळं झोपल्या. गाईज तिला पण मेहंदी लावलीये. थोडं लांब थोडं लांब होऊन डान्स. तर गाईज आता आम्ही आलो गाडीच्या इकडं. होला अरे झोपलो का? ओ अंकल ओपन द डोर. चार्जिंग लावायचा फोन. माझं नाव फुल सनराईज वगैरे झालेलं आहे. ते लग्न. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू झाला नाही कारण फोन स्विच ऑफ होत होता म्हणून मी ब्लॉग पुढं काढलाच नाही. आम्ही फुल टाइमपास केला. आता 10 वाजले आहेत आणि आंघोळ वगैरे पण केली. फुल पाण्याचा प्रॉब्लेम होता इकडं. टिपके टिपके पाणी पडत होतं तसंच आंघोळ केली मी आणि ब्रश वगैरे केलं. नाश्ता अजून झाला नाहीये. झोपलो होतो त्यानंतर आम्ही. आता बघू चाललोय. सगळे म्हणतात ते हॉलवर नाश्ता आहे तर तिकडे जाऊन आता नाश्ता करायचा आहे. पुढे भेटूया. तर गाईज आता आम्ही चाललोय हॉलच्या इकडं. तुम्हाला दाखवते मी हॉल. चला हॉल दाखवते हा गाईज. थांबा मलाच दिसत नाही हॉल एवढं ऊन आहे इथं. बघा घोडा इकडं आणि इकडं आम्हाला एंट्री करायची आहे. तुम्हाला हे वाचून दाखवते. प्रकाश अँड आम्रपाली 26 at Sunday 11 AM कल्याणी बेनिक्यू. आता बघू. चला आम्ही चाललोय. कितवा फ्लोर आहे? बस सगळ्यांना भूक लागले. सगळे उगं वरडायला लागलेत. इग्नोर करा ते. अरे यार सगळ्यात पहिलं पेट पूजा सगळ्यांनी घेतलं इकडून. आता सगळ्यात पहिलं खाऊ मग रेडी होऊया. तर काय फायनली पोट भरून नाश्ता झालेला आहे. एकदम छान होते पोहे. आणि आता थोडं बसलोय आम्ही. आता मला रेडी पण व्हायचं इकडंच. आणि हॉल मला आवडलेलं मग एकदम एस्थेटिक वाटतंय. मी नंतर तुम्हाला सगळं लाईट्स वगैरे लावल्यावर पण अजून टाकतील. तर तर गाईस फायनली आम्ही रेडी झालो आहे आणि आता फंक्शन मध्ये लग्न स्टार्ट होणारच आहे थोड्या वेळात. सगळे लोक पण यायला लागलं. पोचलो आता इकडं आम्ही. अर्ध इकडं समोर. गाईज आता आम्ही इथं बसलो आहे. अजून लग्न चालू पण झालं नाही. आम्ही इथं कोक वगैरे पिली आणि आता आम्ही इथं बसलोच आहे. तिने फोटा पण काढला. असा दिसतं सांगत. आणि लग्न कोणाचं आहे आता मी तुम्हाला सांगते. लग्न कोणाचं आहे? प्रकाश मस्के म्हणजेच कल्याणला आलो आहे आम्ही. आणि हे लग्न आहे माझ्या मम्मीच्या भावाचे. मम्मीच्या चुलत भावाचं सख्या नाही. तर अजून पण पितात. किती पितात काय माहिती. पितच राहतात सारखं.
माग पण सगळे बसल्यात. हे बघ काहीला जोरात जोरात. ज्यूस पासून काही जेवढं उन्हाचं आम्हाला मस्त कोल्ड ड्रिंक वगैरे पण भेटायला लागली. एकदम एसी मध्ये फुल भारी, खूप भारी अरेंजमेंट आहे, मज्जा येते. गाईज आता 1:30 वाजले आहेत, अजून चालू झालं नाही भाई. मी रील्स वगैरे काढले, फोटोज काढले आणि आता मी खरंच थकले इथं बसून बसून. सगळे गायब पण झाल्यात. आरव सार्थक सगळे कुठं काय करतात ते काय माहिती. मी एकटीच इकडे बसले आणि माझ्यासोबत ही पण आहे. आम्ही लोक बसलो इथं. खरंच पप्पी घेतली. आता आम्ही आलो आहे जेवण करायसाठी. बघा, जागाच नाही म्हणून आम्हाला थांबावं लागायला लागलं इथं असं. तर गाईज आता फायनली आम्ही खाली आलोय आणि आता आम्ही सगळे निघतोय इकडून. तर गाईज थोड्या वेळात भेटूया. आय थिंक हा ब्लॉग इथंच एंड होणार आहे कारण की चार्जिंग खूप कमी आहे. बघू नेक्स्ट पार्ट तर येणारच मुंबईमध्ये आपण. तर भेटूया पुढं. बाय.